गुरुवे नमः. माझं नाव उत्तम सूर्यवंश आहे. मी कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे. इथं सुरुवातीला मी माझी थोडीशी शॉर्टकट ओळख सांगतो. सुदर्शन सरांनी जसं दोन्ही आमच्या योग टीचरना सांगितलं की त्यांनी कृपया प्लीज धन्यवाद. आणि मी जास्त बोलणार नाही आहे. मी गेली 43 शाखा आणि आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळीकडे शिकवतोय आणि मी अजून शिकतोय. तायक्वांडोची युनिव्हर्सिटी आहे ती कोरियातली युनिव्हर्सिटी आहे. आता आमची युनिव्हर्सिटी कसं इथे मुंबईला आहे, डोंबिवलीला आहे, त्याच पद्धतीने आमची युनिव्हर्सिटी आहे ती कोरियामध्ये आहे. कोरियामध्ये आम्ही एक्झाम देतोय आणि त्याचे सर्टिफिकेट्स कोरियातून येतात, जसं इथून आपल्याला आलेलं आहे त्याच पद्धतीनं. गेल्या 43 वर्षामध्ये मी जवळजवळ 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्यापैकी काही विद्यार्थी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, काही डॉक्टर झालेले आहेत. मी गुरु होतो, पण दुर्वा एज्युकेशनशी जोडल्यानंतर मी परत नवीन लहान साधक झालो, विद्यार्थी झालो या संस्थेचा. हा प्रवास खूप मोठा होता माझ्यासाठी, कारण तायक्वांडो करता करता मी एक्सपिडिशन पण करतो सर. मी जगातल्या सर्वात उंच रोडवर मी माझी मोटरसायकल घेऊन गेलो होतो 2005 साली. 18,380 फूट खारदुंगला पास म्हणून जिथं आहे, तिथून थोडं सियाचीन ग्लेशियर लागतंय, त्या ठिकाणी गेलो होतो मी. तिथून परत आल्यानंतर 5च्या दरम्यान माझ्या कमरेला खूप मोठा त्रास होत होता आणि मांडीला सुद्धा त्रास होत होता. काही सारख्याने माझे फोटोज बघितले असतात. मी ग्रुपवर मुद्दाम थोडंसं शेअर केलं होतं की आपला हा परिवार आहे आणखीन थोडासा जवळ कसा येईल, त्या पद्धतीने मी सर्वांशी चर्चा पण करत होतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत होतो आणि मी त्यांना पण मार्गदर्शन, मला जितकं जमते तितकं मी त्यांना मार्गदर्शन करत होतो. इथून आल्यानंतर ना माझ्या मणक्याला खूप त्रास होत होता. मी मूळचा तायक्वांडो प्लेयर, तुम्ही बघितलं असाल की मी एका फटक्यामध्ये काय काय फोडलोय आणि कशा कशावर झोपून माझ्या पोटावर मी मोटरसायकल घेतलेली आहे. मी 407 ची छोटीशी ट्रक असलेला छोटी ट्रक, तिचं पहिलंच चाक मी माझ्या पोटावर घेतलेलं आहे. म्हणजे मी असा रानटी माणूस म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीचा होता. 17 सेकंदामध्ये मी 50 कवलं फोडलेले फक्त हाताने, 17 सेकंदामध्ये. आणि टायमिंग लावून सगळ्या आम्ही गोष्टी करत होतो. असा मी होतो माणूस. पण खारदुंगला पास होऊन परत आल्यानंतर माझ्या मणक्याला त्रास झाला. मॅडमने मला एक्झामच्या टायमाला विचारलं होतं की तुम्ही हा कोर्स का जॉईन केला. त्याच्या अगोदरपासून मी रामदेव बाबांना मी फॉलो करत होतो आणि मला थोडंफार माहित होतं. पण आमच्या दोन्ही योग शिक्षकांनी मी जिथं होतो ना तिथून परत मला असं खाली ठेवलं. मी एकदम हुशार, मी एकदम भारी असं मला वाटायचं. पण ह्या दोन्ही योग टीचरने आम्हाला एवढं सुंदर चांगलं शिकवलं की सुरुवातपासून मी परत सुरुवात केली. हे कोर्स झाल्यानंतर मी त्यांना पाठ लागलो आणि त्यांना पण परत मी त्रास पुढे भविष्यात देणारच आहे. मला इथंच मला फक्त थांबायचं नाही, मला अजून पुढे जायचं आहे. मला कोणाशी कनेक्ट होऊ, कोणाशी बोलू. तर मॅडमने मला 2-3 लोकांचं मला सांगितलं होतं. पण मी अभिमानानं सांगतो की आमच्या योग शिक्षिका ज्या आहेत त्यांच्यासारखं आजपर्यंत मला कोणी शिक्षक भेटले नाही या फील्डमध्ये. कारण मॅडमने मला लिंक पाठवली होती आणि त्यांची फीस बघितल्यानंतर अरे बापरे इतके, तर तितक्या पैशामध्ये आम्ही इथं पूर्ण आमचा योग शिक्षक 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केला. आणि ते लोक 45 दिवसाचे, 30 दिवसाचे असे कोर्स त्यांनी ठेवलेले एवढ्या पैशांमध्ये. त्याच वेळेला मला समजलं की दुसऱ्यांचे कोर्स घेण्यापेक्षा याच संस्थेतील काही परत नवीन कोर्स जर असतील तर तेच परत जॉईन करायचे आणि त्यातूनच ह्यांचा हात धरत आपण पुढे जायचं असं मला वाटतंय. मी निपाणी भाग कोळी समाजाचा अध्यक्ष पण आहे आणि सागर कोळी माझे पाहुणे पण आहेत. पण फरक तुमचं तुम्हीच समजून घ्या. मला वाटतं आपल्या ग्रुपमध्ये सागर सरांच्या एवढी चर्चा कोणाची झाली नाही आमच्या योग शिक्षक ग्रुपमध्ये. तर मी एका ठिकाणी थांबतो आता. मी परत माझी मिसेस आणि माझी मुलगी की ज्याच्यामुळे हा मी कोर्स पूर्ण केलोय की मला मॅडमना पण मी सांगत होतो मॅडम मेल कसं करायचं मला अजिबात माहित नाही. एका तर मी डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाकून सोडून दिलं तिकडे. पण दुसऱ्या वेळेला माझ्या मुलगीनं मला ते सगळं सांगितले आणि त्यावेळेला मी पटकन ते करून टाकलो.
आणि माझ्या मिसेसने पण मला खूप मदत केलेली आहे या गोष्टींमध्ये. त्यामुळे मी माझ्या मुलगीचा आणि माझ्या बायकोचा पण मी खूप खूप आभारी आहे. त्यानंतर जे योग शिक्षक आहेत की ज्यांनी प्रत्येकाने आता त्यांच्याविषयी सर्व गोष्टी शेअर केलेल्या आहेत. परत मी शतशः ऋणी आहे कीर्ती मॅडम आणि योगिता मॅडमांचा, आणि सगळ्यात शतशः आयुष्यभर ऋणी राहणार आहे की डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचा. त्यांनी ही संस्था चालवली आणि ही संस्था चालवत असताना या योग कोर्स जो आहे आपण जो दिलेला आहे आपल्याला, त्याचं जवळजवळ 2 वर्ष त्यांनी सर्च केलेलं आहे की नवीन जे लोक येणार आहेत त्यांना आपण काय दिलं पाहिजे. आणि अगदी केजी म्हणतो ना आपण केजी सेक्शन पासून म्हणजे लहान गटापासून ते अगदी आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांच्या पर्यंत त्यांनी काय शिकवलं पाहिजे सगळ्यांना, हा सिलेबस खूप छान त्यांनी तयार केलेला आहे. त्याबद्दल दुबई योगचे संस्थापक डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचा शतशः ऋणी राहणार आहे. आणि इथे बोलून मी थांबतो, पण एक मला फक्त अनाउन्समेंट करायची आहे सर्वांसाठी की सरांनी सांगितलेलं आहे की हा प्रवास आमचा संपलेला नाही, तर आता चालू झालेला आहे प्रवास. तर सर्वांनी जास्तीत जास्त जितका सराव करता येईल तितका सराव करावा. आणि ज्यांना सराव करताना हे 2 तर आहेतच आपल्यासोबत, पण त्यांच्यासोबत मी खूप छोटा आहे. तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची जर अडचण आली तर मी पण 100% मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. धन्यवाद. धन्यवाद. सरांबद्दल थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे